नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर मग हे बघा, आम्ही इकडं बाजूला आपलं शेड आहे ना गावठी कुक्कुटपालनाचं, तर ते शेडमध्ये खूप गर्दा झाला होता. ते सगळा गर्दा आम्ही आवरत होतो. दादा उगं खेळत होता मस्त अशा. बघा आपल्या अप्सरा कशा खेळायला त्या साईडला. आम्हाला बघून काही इकडं आणि काही तिकडं झालेले आहेत आणि आम्ही हे पूर्ण सगळं आवरून घेतोय, कारण वातावरण पण चांगलं आहे. त्यामुळे आता हे सगळं आवरायला घेतले आम्ही. हे बघा, शेडमध्ये किती असा पसारा निघाला एक्स्ट्राचा. काही पसारा आता भंगारमध्ये टाकायचा आहे म्हणून मी काढत होते, आणि हे पोते हे कशाला लागतील म्हणून एका साईडला करून ठेवत होते. बघू शकता तुम्ही किती पसारा झाला आहे शेडमध्ये. आता तेच भंगारमध्ये देत आहे मी. लागेल त्या वस्तू साईडला काढू. चला तर, सगळे घरातले कामं आवरलेत मी, आणि आता आज शेड साफ करायचं आहे आपल्याला कोंबड्यांचं. हे बघा, आपल्या अप्सरा इकडे बसलेले आहेत. थोडं हे पण सगळा पसारा आवरून घ्यायचा आहे. त्यामुळं जरा मी लवकरच घरातली कामं आवरली आणि इकडं आली आहे, कारण हे सगळं शेड पण आवरून घ्यायचं. तुम्हाला शेड दाखवते मी. हे बघा आपलं शेड. आता हे आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचंय मस्तपैकी. तेव्हा कोंबडा एक वर फिरतोय. हे बघा, मस्त असा जो कलर काढायचा पत्रा असतो ना, त्या पत्र्याने एका जागी हे सगळी घाण केली आहे मी. आणि आता हे सगळं भरून आपण झाडांना टाकू, कारण झाडं खूप छान यायले त्या खतामुळं. आता तेच मी आवरून घेत होते. सगळं शेड आता झाडून काढायचंय. काय फेकलं का तिकडून पुरे? अरे पक्कड, त्या टप्पीने पक्कड पाडली वाटतं वरून खाली. ती वाजली का? हे बघा, सगळं आवरून झाले. आता शेडचं मस्त असं स्वच्छ करून घेतलं आम्ही शेड. आता आपल्या अप्सरा बसल्या तिकडं. इकडं झाडायला पाईप लावून, त्याच्या सेफ्टीसाठी पाईप लावण्याचं काम सुरू आहे. मस्त अशा जाळ्या पण लावल्यात आम्ही, बघू शकता तुम्ही, कारण कोंबड्या लई झाडं खायलात ना, त्यामुळं आम्ही असं जाळ्या लावून घेतल्यात सगळ्या झाडांना. एकदम छान. ते बघा, तुम्हाला जवळून दाखवते मी. ते बघा, अशी मस्त जाळी बसवलेली आहे, त्यामुळं झाडं पण एकदम छान यायलेत आपले. बघू शकता तुम्ही, मस्त फुटलेत आता. नाही तर कोंबड्या खूप खायल्यात. असं जुगाड केले आम्ही. मस्त असं पाईप लावलाय. इकडं जाळी लावलेली आहे म्हणून झाड पण छान आलेलं आहे, आणि झाडाला फुलं पण यायला लागलीत आता. बघा तुम्ही, हे बघा, आंबा पण छान फुटला. नाही तर कोंबड्यानं पानच ठेवणं गेले आंब्याला. तर हे बघा किती मस्त फुटलाय असा. हे बघा, जांभळ खात नाही तर जांभळीचं झाड आहे एकदम मस्त. आंब्याला सुद्धा हे बघा असं केलं आम्ही, जाळी लावली मस्त. आणि बऱ्यापैकी सगळं आवडलंय. तेवढा टोपलं भर गर्दा निघालाय. आता ते मस्त पलीकडे जाऊन जाळून टाकून येते मी. एवढा कचरा निघाला इथं. आपल्या अप्सरा इथं बसल्या. आता हे बघा, मस्त असं शेड झालंय, आणि ते सुपलीमध्ये ते घाण भरून आणली मी, आणि सगळी झाडांना टाकत आहे सुपलीमधून थोडी थोडी. म्हणजे झाडं खूप छान यायले त्या खताने, त्यामुळे थोडा थोडा खत टाकत आहे मी सगळीकडे. बघू शकता तुम्ही, आपले झाडं पण लवकर मोठी होतील आणि खूप चांगलं असतं हे खत असं म्हणतेच सगळं. मला तर काही माहिती नाही म्हणा,
पण आता मी पण टाकायले, झाडलं की टाकत असते खत झाडांना, बघू शकता तुम्ही. तर मग आता कोंबड्याला मी खायला खिचडी बनवलेली आहे, ती आता द्यायची आहे कोंबड्यांना. चला मग. हे बघा, अशी साधी सिंपल मस्त खिचडी बनवलेली आहे कोंबड्यांसाठी. त्यात फक्त हळदच टाकून घेतलेली आहे आणि मस्त असा कोंबड्याला टाकू आपण. तिने झाकणामध्ये ह्याच्यात टाका. शकता आपल्या अप्सरा कशा खिचडी खायला आवडीनं. बघा, आपल्या अप्सरा किती आवडीनं भात खातात. खिचडी म्हणजे त्यांच्या आवडीचीच असते आणि त्यामध्ये हळद टाकल्यामुळं थंडीच्या दिवसात त्यांना एकदम गरम असते, त्यामुळं मस्त अशी टाकलेली आहे. आणि आपल्या सगळ्या अप्सरा आता खात आहेत खिचडी, बघू शकता तुम्ही. चला तर मग, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.